वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपल्या ऍडजस्टमेंट सगळ्या बघून झालेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत थिंग्स टू रिमेंबर वाइल डुईंग द ऍडजस्टमेंट्स. सो फर्स्ट पॉइंट आहे ईच आयटम इन द ट्रायल बॅलन्स इज पोस्टेड ओनली वन्स. लक्षात काय ठेवायचं, ट्रायल बॅलन्स मध्ये जे आयटम्स दिलेले असतात तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट मधले, त्याचं पोस्टिंग जेव्हा ट्रेडिंग P&L आणि बॅलन्स शीटला आपल्याला करायचे त्यावेळेला ते फक्त एकदाच पोस्ट करायचे आहेत. दे विल बी पोस्टेड ओनली वन्स. पण each adjustment has minimum 2 effects. ऍडजस्टमेंट मधल्या ज्या एंट्रीज आपण करणार आहोत किंवा पोस्टिंग करणार आहोत त्याचे मिनिमम 2 इफेक्ट्स असायला हवेत. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लो. हे आपण आधी पण शिकलेलो आहे, पण मी थिंग्स टू रिमेंबर मध्ये मुद्दाम देते, हे सारखं घोकत राहायचंय वाक्य तुम्हाला. हिडन ऍडजस्टमेंट सांगितलं मी तुम्हाला की ट्रायल बॅलन्स मध्ये लोन दिलेलं असतं. लोनच्या पाठीमागे 10% लोन, 7% लोन असं लिहिलेलं असतं. दॅट इज कॉल्ड एज हिडन ऍडजस्टमेंट. सो हिडन ऍडजस्टमेंट्स गिवन इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी गिवन द इफेक्ट्स दो स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स आर नॉट गिवन. तुम्हाला स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स अशा दिलेल्या नसतील की ही ऍडजस्टमेंट करा किंवा हा इंटरेस्ट त्या लोनवर चार्ज करा, पण हे आपल्याला कळलं पाहिजे की 7% लोन असं दिलेलं आहे, याचा अर्थ तो इंटरेस्ट आपल्याला चार्ज करायचा आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ओपनिंग बॅलन्स. काहीही दिलेलं नाहीये तुमच्या इथे, फक्त इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा रेट दिलेला आहे. तर तुम्ही काय कराल, जो ओपनिंग बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये जो कॅपिटल दिलेला आहे त्या कॅपिटल वरती आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आहोत. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं काय सांगायचं, लक्षात ठेवायचंय. सो जर काही डेट दिलेल्या नसतील तर ऍव्हरेज 6 मंथ्सचा आपल्याला घ्यायचंय. कॅपिटलचं पण सेम हे आहे, ऍव्हरेज 6 मंथ्स घ्यायचे जर डेट दिलेली नसेल तर. ठीक आहे, या आपल्या झाल्या स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स. आता आपल्याला काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स बघायच्या आहेत. आरडीडी आणि बॅड डेट्स बद्दलच्या ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता P&L मध्ये आरडीडी आणि बॅड डेट्सचे जे सेकंड इफेक्ट्स येतात, जे आपण लेस फ्रॉम डेटर्स P&L डेबिट म्हणतो ते, किंवा आरडीडी सुद्धा लेस फ्रॉम डेटर्स P&L डेबिट म्हणतो आपण. सो ह्या ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स आरडीडी आणि बॅड डेट्सच्या संदर्भातल्या आहेत त्या कशा लिहायच्या ते मी सांगणार आहे. सो बॅड डेट्स आणि आरडीडी जर ऑलरेडी ट्रायल बॅलन्स मध्ये असेल तर काय करायचं आहे, ओल्ड म्हणजे काय, इन ट्रायल बॅलन्स. सो बॅड डेट ओल्ड इनर कॉलम आहे आणि हा आउटर कॉलम आहे. सो इनर कॉलम मध्ये आपण बॅड डेट ओल्ड म्हणजेच ज्या ट्रायल बॅलन्स मध्ये आहेत त्या ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स आधी लिहिणार, प्लस बॅड डेट्स न्यू. हे कुठून आले, लेस फ्रॉम डेटर्स P&L डेबिट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले, त्याला न्यू म्हटलंय. मग आरडीडी न्यू ऍड करायचे, ह्या दोन्ही गोष्टी ऍड करायच्या आहेत. आरडीडी परत एकदा डेटर्स वरती जी कॅल्क्युलेट केलेली असेल ती आरडीडी न्यू असेल. सो ती परत आरडीडी आपल्याला बॅड डेट्स ओल्ड मध्ये ऍड करायची आणि लेस काय करायचंय, आरडीडी ओल्ड. आरडीडी ओल्ड जे आहे ते आपल्याला लेस करायचंय याच्यातून, आणि मग आउटर कॉलमला आपल्याला फिगर घ्यायची. हे लक्षात ठेवा, जर आरडीडी आणि बॅड डेट्स या दोन्हीही आपल्याला ऍडजस्टमेंट करायच्या असतील तर त्या ह्या पद्धतीने करायच्या आहेत. पण फक्त आरडीडीची ऍडजस्टमेंट असेल आणि बॅड डेट्स नसेल तर काय करणार आहात, आरडीडी इन ट्रायल बॅलन्स इज ग्रेटर दॅन आरडीडी इन ऍडजस्टमेंट. सो ट्रायल बॅलन्स मध्ये एक आरडीडी दिलेली आहे. आरडीडी हा क्रेडिट बॅलन्स असतो, ट्रायल बॅलन्स मध्ये जो दिलेला असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो. हा लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा. आरडीडी हा क्रेडिट बॅलन्स असतो ट्रायल बॅलन्स मध्ये. आता तो जो क्रेडिट बॅलन्स आहे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली ती अमाऊंट आणि ऍडजस्टमेंट मध्ये जो आरडीडी न्यू कॅल्क्युलेट होणार आहे डेटर्स वरती ती अमाऊंट, त्या दोन अमाऊंट आपल्याला कम्पेअर करायच्या. त्यामधली जर ट्रायल बॅलन्स मधली अमाऊंट ग्रेटर असेल तर काय कराल तुम्ही, P&Lच्या क्रेडिटला लिहाल, कारण क्रेडिट आहे ना, ही अमाऊंट क्रेडिट होती जी ग्रेटर आहे, म्हणून आपण P&Lच्या क्रेडिटच्या इनर कॉलम मध्ये ओल्ड इनर कॉलम मध्ये लिहायचं आणि त्यातनं लेस न्यू करून जी अमाऊंट येईल ती आउटर कॉलम मध्ये घ्यायची. पण जर हे उलट असेल, आरडीडी इन ट्रायल बॅलन्स जर कमी असेल, अमाऊंट कमी असेल कुठल्या अमाऊंट पेक्षा, ऍडजस्टमेंट मध्ये जी अमाऊंट कॅल्क्युलेट होणार आहे आरडीडीची न्यू आरडीडी त्याच्यापेक्षा जर ओल्ड आरडीडी कमी असेल तर P&Lच्या डेबिटला इफेक्ट द्यायचा आहे. तिथे तुम्ही कसा देणार, आधी न्यू लिहायचंय मग ओल्ड त्याच्यातनं वजा करायचंय आणि मग आउटर कॉलमला फिगर घ्यायची. हे तुम्ही आत्ता नुसतं बघून पाठ करून होणार नाही. प्रॉब्लेम जसे जसे करत जाऊ तसं आपोआप ते लक्षात राहील, पण हे तुमच्या त्या ऍडजस्टमेंटच्या इथे लिहून ठेवा. आरडीडी ओल्ड इज ग्रेटर दॅन आरडीडी न्यू, P&L क्रेडिट ओल्ड मायनस न्यू. आरडीडी ओल्ड इज लेस दॅन आरडीडी न्यू, P&L डेबिट न्यू मायनस ओल्ड. आता मॅनेजर्स कमिशन ऑन नेट प्रॉफिट हा खूप महत्वाचा भाग आहे. हा तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारतात प्रॉब्लेम मध्ये.
मॅनेजर्स कमिशन ऑन नेट प्रॉफिट. सो नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट झाल्यानंतर, म्हणजे आपण ट्रेडिंग आणि P&L लिहितो, P&L चा बॅलन्स म्हणजे नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपल्याला मॅनेजरचं कमिशन कॅल्क्युलेट करायचंय. ते कमिशन दोन प्रकारात येतं, बिफोर चार्जिंग सच कमिशन, आफ्टर चार्जिंग सच कमिशन. सो बिफोर चार्जिंग सच कमिशन असेल तर कमिशनची अमाऊंट रेट इंटू नेट प्रॉफिट अपॉन 100, कारण ते नेट प्रॉफिट वर कॅल्क्युलेट करायचं असतं म्हणून. सो जितकं नेट प्रॉफिट आहे त्याला समजा 10% दिलं असेल तर नेट प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय 10% असं डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं कधी, जर बिफोर चार्जिंग सच कमिशन असं असेल वर्डिंग तर. पण जर वर्डिंग आफ्टर चार्जिंग सच कमिशन असं असेल तर तुम्ही काय करणार आहात, कमिशन कसं कॅल्क्युलेट करणार आहात, नेट प्रॉफिट वरतीच रेट कॅल्क्युलेट करायचा आहे, पण अपॉन 100च्या ऐवजी 100 प्लस दॅट रेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर रेट 10% असेल तर तुम्ही कसं करणार कॅल्क्युलेट, नेट प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय 10% अपॉन 110. 100 मध्ये तुम्ही ते जे पर्सेंटेज होतं ते ऍड करणार आहात, तो रेट ऍड करणार आहात, म्हणजे 10 अपॉन 110. आणि इथे कसं असेल, एनपी मल्टिप्लाइड बाय 10 अपॉन 100. सो हे बिफोर चार्जिंग सच कमिशन असेल तर डिरेक्टली रेट लावायचा 10 अपॉन 100, आणि इथे आफ्टर चार्जिंग सच कमिशन असेल तर 10 अपॉन 110. 5 असेल तर 5 अपॉन 105. 7 असेल तर 7 अपॉन 107, म्हणजे तो रेट ऍड करायचा आहे. कळलं इथपर्यंत? सो हे कमिशन आपल्याला नंतर बघायचं, अगदी सुरुवातीच्या प्रॉब्लेम मध्ये नाहीये, उशीर आहेत, पण हे दाखवीन मी तुम्हाला कसं करायचं. हे ऍडजस्टमेंट्स मध्ये लिहून ठेवा. इथपर्यंत कळलंय? पुढच्या काही गोष्टी मी अजून सांगणार आहे त्याही लिहून घ्या. थिंग्स टू रिमेंबर व्हाईल डुईंग द ऍडजस्टमेंट्स मधलाच पुढचा पोर्शन आपण आता बघणार आहोत. पोस्टिंग्स फ्रॉम ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि त्याची पोस्टिंग कुठे करायची, त्यातली जी महत्वाची आहेत आणि कन्फ्युज होणारी आहेत ती फक्त मी इथे सांगणार आहे, सगळं नाही लिहून देणार आहे. ओनली सॅलरी, फक्त सॅलरीज आलं तर P&L डेबिट. ओनली वेजेस, वेजेस एवढा एकच शब्द आला तर ट्रेडिंग डेबिट. पण सॅलरीज अँड वेजेस यामध्ये सॅलरी हा शब्द आधी आहे, वेजेस नंतर आहे, अशा याला P&L डेबिट. पण वेजेस अँड सॅलरीज मध्ये वेजेस आधी आहे तेव्हा ट्रेडिंग डेबिट. ठीक आहे, जर सॅलरी आधी असेल तर P&L डेबिट, वेजेस आधी असेल तर ट्रेडिंग डेबिट. ओनली कॅरेज किंवा ओनली फ्रेट, नुसतं कॅरेज फ्रेट इतकंच, इनवर्ड नाही आउटवर्ड नाही काही नाही, फक्त कॅरेज फक्त फ्रेट, ट्रेडिंग डेबिट. कॅरेज इनवर्ड आलं तर ट्रेडिंग डेबिट, आउटवर्ड आलं तर P&L डेबिट. का असं आहे तुम्हाला आठवत असेल तर मागच्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, इनवर्ड म्हणजे काय, जे परचेस करतो आपण ना त्याच्या प्रोक्युअरमेंटसाठी जे कॅरेज आपण एक्सपेंडिचर म्हणून दाखवतोय ते आपलं डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. आउटवर्ड म्हणजे आपला जो सेल झालेला आहे, ऑलरेडी फिनिश गुड्स रेडी आहेत आणि ते डिस्पॅच करण्यासाठी आपल्याला जो कॅरेजचा एक्सपेंडिचर झालेला आहे तो इनडायरेक्ट आहे, कारण तो सेल्सशी रिलेटेड आहे, आउटवर्डशी रिलेटेड आहे, म्हणून तो इनडायरेक्ट म्हणून P&Lच्या डेबिटला. ओनली ट्रेड एक्सपेन्सेस, अख्ख्या ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असं असेल तर ते P&Lच्या डेबिटला जाणार आहे. पण ट्रेड एक्सपेन्सेस बरोबरच ट्रायल बॅलन्स पूर्ण वाचायचा आहे आणि त्या ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर जर जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस या तीन पैकी जर तुम्हाला एक जरी दिसलं, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस असं जर दिसलं तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग डेबिटला घ्यायचे आहेत आणि सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस हे P&Lच्या डेबिटला जातात. कळलंय? जर ट्रेड एक्सपेन्सेस मध्ये अख्ख्या ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस सोडून या तीन पैकी काहीच नसेल तर ट्रेड एक्सपेन्सेस P&L डेबिटला जाणार. पण ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस यापैकी 1, 2 किंवा 3ही जर ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला दिसले तर ट्रेड एक्सपेन्सेस तुम्ही ट्रेडिंग डेबिटला टाकाल आणि या तीन पैकी जो खर्च आहे तो P&Lच्या डेबिटला. नेक्स्ट आहे एनी लॉस, कोणताही प्रकारचा लॉस, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, नुसता लॉस, असा कुठल्याही प्रकारचा लॉस शब्द आला तर P&Lच्या डेबिटला करायचंय. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला सांगते हे स्पेसिफिक काही ऍडजस्टमेंट्स आहेत तेवढ्याच बद्दल बोलते मी, सगळ्या ह्याच्याबद्दल नाहीये. ओके, आता बॅलन्स शीट बद्दल बोलूया. प्रॉव्हिडंट फंड, ट्रायल बॅलन्स मध्ये जर प्रॉव्हिडंट फंड असेल तर बॅलन्स शीट लायबिलिटी, कारण त्याला क्रेडिट बॅलन्स असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. क्रेडिट बॅलन्स असेल तर लायबिलिटीला, डेबिट बॅलन्स असेल तर ऍसेटला. ओके,
प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, ह्याला डेबिट बॅलन्स असतो म्हणून ऍसेट. इन्व्हेस्टमेंट शब्द आलाय ना, आपण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे आपला रिसिवेबल अमाऊंट आहे म्हणून ती ऍसेट असते, डेबिट असतं ते. इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट इज अवर इन्कम, इन्कम्स आर क्रेडिटेड. सो इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट असं जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिसलं तर त्याला क्रेडिट बॅलन्स असतो. मग क्रेडिट बॅलन्स कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कुठे पण पीएफ मध्ये ऍड करायचंय. सो ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड पण दिसतंय आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड पण दिसतंय. अशा वेळेला तुम्ही प्रॉव्हिडंट फंडला ऍडजस्टमेंटचा मार्क करणार आहात आणि ती फिगर इनर कॉलम मध्ये लिहिणार आहात. त्याच्यातच इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट ऍड करून टाकायचंय. कळतंय? पुढे आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट कुठेही असू शकतं, डेबिट किंवा क्रेडिट. डेबिट असेल तर बॅलन्स शीट ऍसेट, क्रेडिट असेल तर लायबिलिटी. मला सांगा सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? सस्पेन्स अकाउंट म्हणजे ट्रायल बॅलन्स जेव्हा मॅच होत नसतो पण तरी आपल्याला बॅलन्स शीट बनवणं गरजेचं असतं, त्यावेळेला ट्रायल बॅलन्स मॅच न होता, म्हणजे तो ऍक्च्युली करायलाच पाहिजे, नो डाऊट ट्रायल बॅलन्स पूर्ण मॅच करायलाच पाहिजे, डेबिट आणि क्रेडिटची टोटल ही टॅली झालीच पाहिजे. पण समजा बायचान्स होत नसेल आणि आता आपल्याला ती एरर रेक्टिफाय करायला वेळ नसेल तर तो जो डिफरन्स आहे ना तो एका सस्पेन्स अकाउंटला टाकून ठेवतात. तो जो डिफरन्स सस्पेन्स अकाउंटला टाकलेला आहे तो असतो हा सस्पेन्स अकाउंट ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतो. अजून वेगळ्या पद्धतीचे सस्पेन्स अकाउंट पण असतात पण तुमच्या लेवलला हा एकच सस्पेन्स अकाउंट आहे. सो डेबिट बॅलन्स, ऍसेट, क्रेडिट बॅलन्स, लायबिलिटी. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स. बिल्स म्हणजे काय? बिल्स ऑफ एक्सचेंज आहे तुम्हाला पुढे, हे ते नंतर सांगेन. पण आता बिल ऑफ एक्सचेंज साठी जर बँक असेल एखादी फॉर कलेक्शन ऑफ बिल्स, सो बॅलन्स शीट ऍसेट, कारण ती बेसिकली ती बँक आहे. तुम्हाला ते कन्फ्युज करण्यासाठी म्हणा किंवा असं खरंच असतं बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स असं जर दिलेलं असेल तर गोंधळून जायचं नाही, ती बँक आहे. बँक आपण कुठे लिहितो? बॅलन्स शीट ऍसेटला. जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, याला क्रेडिट बॅलन्स असतो. आता जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड म्हणजे काय हे मी आधी सांगते. जनरल रिझर्व्ह म्हणजे आपण जेव्हा ट्रेडिंग P&L अकाउंट बनवतो त्यातलं P&L अकाउंटचा जो नेट प्रॉफिट येतो ना, हा नेट प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो? बॅलन्स शीटच्या कॅपिटलला, म्हणजे लायबिलिटीमध्ये कॅपिटलला जे कोण पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. पण मग हे जर नेट प्रॉफिट सगळंच्या सगळं पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं तर बिझनेसकडे प्रॉफिटचा पोर्शन शिल्लक राहील का? नाही राहणार. मग तो राहावा, बॅलन्स जो आहे म्हणजे नेट प्रॉफिट जो आहे त्यातला एक तरी पोर्शन बिझनेससाठी शिल्लक राहावा म्हणून जेव्हा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करतात तेव्हा त्याचा एक पोर्शन जनरल रिझर्व्हला टाकतात, 10%, 15% असा. सो तो पोर्शन जनरल रिझर्व्हला टाकल्यानंतर किंवा रिझर्व्ह फंड या अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर जे पुन्हा नेट प्रॉफिट उरेल ते पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. ओके, सो ह्याला म्हणायचं जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड. हे जे जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड असतात ह्याला क्रेडिट बॅलन्स असतो. सो तो कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, जिथे कॅपिटल लिहिलेलं असतं त्याच्या एक्झॅक्ट खाली, कारण हा इक्विटी म्हणजे कॅपिटलचाच एक भाग आहे. सो मी तुम्हाला 3 पोर्शन सांगितले होते की नाही, कॅपिटल, लॉंग टर्म किंवा लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे नॉन करंट लायबिलिटीज किंवा त्याच्या खाली करंट लायबिलिटीज, यामध्ये कॅपिटल मध्येच हे जायला पाहिजे. सो कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस लिहिल्यानंतर इमिजिएटली तुम्ही जनरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह फंड लिहिणार आहात. कळतंय? ह्या झाल्या आपल्या ऍडजस्टमेंट्स किंवा त्याच्याविषयी काय काय आपल्याला इम्पॉर्टंट थिंग्स लक्षात ठेवायच्या होत्या त्या. आता आपण ऍक्च्युली प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये कसं आखायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो तुमचा आता हा मी जसं दाखवलंय हा पोर्शन जो आहे हा लेफ्ट साईडचं पेज आहे आणि हे राईट साईडचं पेज आहे. इथे ट्रेडिंग, P&L आणि बॅलन्स शीट आखायची. ती कशी आखायची मी आता तुम्हाला काढून दाखवते आणि मग तुम्ही त्याप्रमाणे आधी आखून घ्या आणि मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, हे आधी लिहून घ्या. आता आपण ऍक्च्युली प्रॉब्लेम्सना सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायच्या आधी तुमच्याकडे हा ड्राफ्ट आखलेला तयार पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तसं पूर्ण पेज ओपन करायचंय. पेज ओपन केल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला ट्रेडिंग, P&L, राईट साईडला बॅलन्स शीट आणि कॅपिटल असं असणार आहे. आता ते कसं आखायचंय तर सुरुवातीला इन द बुक्स ऑफ मेसर्स नाव काय आहे ते. समजा प्रॉब्लेम मध्ये नाव दिलेलं नसेल तर तुम्ही नुसतं असं लिहून डॅश डॅश करणार आहात, पण हे सेंटेन्स वर लिहायचंय. इन द बुक्स ऑफ लिहिल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची नाही. त्याच्या खाली पहिलं आपलं कुठलं अकाउंट आहे? ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड डॅश टू डॅश किंवा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन असं लिहिलं तरी चालेल. 31 मार्च जे काही इयर दिलेलं असेल बुकमध्ये प्रॉब्लेम मध्ये ते अकाउंट आहे. सो डेबिट आणि क्रेडिट कंपल्सरी लिहायचंय.
हेडर काय आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट असं का लिहिलंय मी, त्याला इनर कॉलम आणि आउटर कॉलम म्हणतात. तसंच पर्टिक्युलर्स इनर कॉलम आउटर कॉलम. ठीक आहे. त्याच्यानंतर साधारण एक 10 ओळी तुम्ही वर्ण सोडणार आहात. 11व्या ओळीवरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन किंवा फॉर द पिरियड असं लिहायचंय. हेडर परत लिहू नका, तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं आहे, डेबिट आणि क्रेडिट अकाउंट आहे म्हणून. आणि उरलेलं सगळं आपल्याला P&L ला वापरायचंय. कळलं. साधारण 10 ओळी वरच्या ट्रेडिंग अकाउंटला सोडायच्या. 11व्या ओळीवरती P&L लिहायचंय. साधारण ही जी विड्थ आहे ही 1.5 सेंटीमीटरच्या आसपास तुम्ही घेऊ शकता. सो 1.5 सेंटीमीटरचे 2 कॉलम, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. हा झाला तुमचा लेफ्ट साइडचा पेज. आता राईट साइडच्या पेजवरती काय, पुन्हा एकदा इन द बुक्स ऑफ मेसर्स नाव लिहायचंय. बॅलन्स शीट ऍज ऑन, बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग ऑन असं नाही, ऍज ऑन, डेट काय आहे म्हणून ऍज ऑन लिहितात. इथे डेबिट क्रेडिट लिहू नका, हे अकाउंट नाहीये. लायबिलिटीज अमाऊंट, ऍसेट्स अमाऊंट, इनर कॉलम आउटर कॉलम. आता साधारण 3/4 पेज हे बॅलन्स शीटला घ्यायचंय. त्याच्यानंतर खालती कॅपिटल अकाउंट, कॅपिटल पुन्हा एकदा अकाउंट असल्यामुळे डेबिट क्रेडिट येणार आहे. पर्टिक्युलर्स, आता अमाऊंट लिहायचं नाहीये, जितके पार्टनर्स आहेत तितके तुम्ही कॉलम्स इथे करणार आहात प्रत्येक साईडला, डेबिटला आणि क्रेडिटला. आता मी अज्युम करते 2 पार्टनर आहेत म्हणून मी 2 कॉलम केलेत. 3 पार्टनर असतील तर तुम्ही इकडे सुद्धा 3 कॉलम, इकडे सुद्धा 3 कॉलम करणार. हा इनर कॉलम आउटर कॉलम नाहीये, प्रत्येक पार्टनर साठीचा कॉलम आहे हा. सो एकच कॅपिटल अकाउंट करायचंय, फक्त पार्टनर साठीचे वेगवेगळे कॉलम करायचे. सो इथे 2 पार्टनर असतील 2 कॉलम, 3 असतील तर 3 कॉलम. ठीक आहे. कॅपिटल अकाउंटच्या ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो आधी लिहून टाकायचा आहे. प्रॉब्लेम वाचल्या आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहून टाकायचा आहे. हा सगळा तुमचा ड्राफ्ट झाला. डबल पेज ओपन केल्यानंतर ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. आता पान टर्न करा. हे जे पेज आहे हे तुम्ही टर्न केल्यानंतर या पेजच्या बॅलन्स शीट आणि P&Lच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला वर्किंग नोट्स करायच्या आहेत. मग ते एक पेज तुम्हाला वर्किंग नोट साठी लागतं. सो एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला 3 पेजेस लागतात. त्यापैकी हे ओपन पेज, लेफ्ट साइड राईट साइड, आणि राईट साइडच्या पाठीमागे तुम्ही वर्किंग नोट करणार आहात. आता तुम्ही जेव्हा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेव्हा जे पाठीमागे वर्किंग नोट केल्यात त्याच्या शेजारचं पेज रिकाम आहे की नाही, तिथे पुढच्या प्रॉब्लेमच्या वर्किंग नोट करायच्या, ते पान टर्न करायचं आणि ट्रेडिंग P&L बॅलन्स शीट असं लिहायचं. आलंय लक्षात. सो तुम्ही ह्या पद्धतीने एक एक पान मधलं सोडून असं आखून ठेवलं तरी चालणार आहे. म्हणजे तुमचे एकापुढे एक नुसते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एकाच वेळेला तुम्ही 5-5 प्रॉब्लेमचे आखून ठेवले तरी चालतील, कारण आता ह्याच्या पुढे आपण फक्त प्रॉब्लेमच सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहे. हे सगळं तुमच्याकडे रेडी ठेवा, कारण ते अखेपर्यंत वेळ नसतो. मी सुद्धा हे सगळं आखून घेणार आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करणार. ठीक आहे. सो हे आतापर्यंत जे जे काय आपण शिकलोय ते पुन्हा रिवाइज करा. एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागल्यानंतर हे सगळं लागणार आहे आपल्याला. सो हे सगळं रिवाइज करा, असं आखून ठेवा. नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे. तोपर्यंत बाय.